हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो, सकाळचे वाजले आहे 5 आणि इथे ठेवला आहे मी चहा. सुरू आहे टिफिनची तयारी. तर आज करायची आहे कॉलीफ्लॉवर बटाट्याची भाजी. तर त्यासाठी इथं मी फुलवर बटाटा चिरून ठेवला आहे, पीठ मळून ठेवला आहे आणि हे सकाळचे 5:15 वाजले आहे आणि अजून उजेडलेलं नाही आहे. पावसामुळे लवकर उजेडत नाही आहे आणि पाऊस रात्रभर खूप पडला, अजूनही सुरूच आहे. तर इथं करायला घेतली आहे मी भाजी. तर त्यासाठी मी तेल, कढीपत्ता, जिरा मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्यात चिरून टाकला आहे उभा कांदा. आता इथे ॲड करायचे होते आलं लसूणची पेस्ट किंवा आलं, पण आज आलंही नाही आहे आणि आलं लसूणची पेस्टही नाही आहे, म्हणून त्यामध्ये नुसता टमाटा टाकून थोडंसं परतून घेतलं. आता यामध्ये काही मसाले ॲड करून मी नुसता वाफेवर ही भाजी शिजून घेणार आहे आणि सियाला आणि त्यांच्या पप्पाला दोघांना फुलक्यांसोबत हे टिफिनला देणार आहे. शॉर्ट ब्रेक नाही आहे सियाचा, कारण की सुरू आहे एक्झाम, म्हणून स्कूल लवकर सुटत आहे. 12:30पर्यंत ती घरी येते, म्हणून हा एवढा टिफिन फक्त भाजी चपातीचाच तिला द्यायचा आहे आणि सियाचे पप्पा तर भाजी चपातीच नेतात. तर चहा इथं ठेवलेला आहे. तर चहा आज विदाऊट आल्याचा आहे आणि सियाच्या पप्पांना खूप राग येतो जर त्यांना चहामध्ये आलं नसेल, पण काय करू, आलंच संपलेलं आहे. तर इथं ॲड केली आहे मी भाजी आणि छानपैकी परतून घ्यायची असेल. आता ही भाजी उभी जास्त म्हणजे मोठी दिसते आहे, पण काही नाही, शिजता शिजता ती आपण जेव्हा चिरतो, बारीक कट करतो, तर होऊन जाईल ती बारीक. आणि थोडंसं कोथिंबीर वगैरे ॲड करून माझी भाजी इथं तयार होणार आहे. तर इथं मी नाश्त्यासाठी ही सुद्धा तयारी सुरू आहे. त्याचबरोबर त्यासाठी मी चहा काढून घेतला आहे, जेवढा लागतो तेवढा पुरता, आणि बाकीचा चहा बाजूला काढून ठेवले. जसं झालं लागेल तसं चहा मी त्यांना ॲड करणार आहे. तर विषय हा आहे, आज आहे आयुनवमी आणि पितृपक्ष सुरू आहे. आयुनवमीला आमच्या घरचे पित्र असतात. तर माझे आजी, सासू, सासरे आणि सासूची आई म्हणजे आईंची आई यांचं पित्र, या तिघांचा मिळून आम्ही पित्र आज घालत असतो. पण विषय असा आहे, खूप रात्रभर पाऊस सुरू आहे आणि गेल्या 2 दिवसापासून माझी तब्येत ठीक नाही आहे. मला खूप थंडी ताप भरत आहे. तर काल मी जाऊन आले आहे हॉस्पिटलला, इंजेक्शन घेऊन आली आहे. सलाईन लावायची होती. डॉक्टरने सांगितलं की विकनेस आला आहे, चक्कर येत आहे, तर त्यासाठी तुम्ही सलाईन लावून घ्या. पण सुरू आहे सियाची एक्झाम, तर मला काही सलाईन लावायला जमणार नाही, म्हणून मी बोलले नको बाई, मला आता सोड, माझ्या घरी कोण नाही लक्ष द्यायला. तर त्यामुळे मी सलाईन नाही लावली. तर जायचं होतं सासरी. तर आईला जसं कळालं की मला बरं नाही आहे, सियाची एक्झाम आहे, म्हणून अर्धे जण येणार अर्धे नाही येणार असं सुरू आहे. त्यापेक्षा कुणी येऊच नका, जर तुम्ही आलं तर आणखी आजारी पडाल, त्यापेक्षा येऊ नका असं त्यांनी निरोप दिला आहे. पण मला असं वाटत होतं जर पाऊस थांबला तर मी आणि युवन आज जाऊन येऊ, पण हे बोलले कशाला, आईने सांगितलं नको येऊ आणि तुलाही बरं नाही तर कशाला जाते. तर काय माहिती काय सुरू आहे आजकाल, जेव्हाही सासरी किंवा माहेरी जायचं असेल तर जायलाच भेटत नाही आहे. काय चाललंय देव जाणे. पाऊस जर जमलं तर मी जाईल, नाही तर मी इथेच निवत काहीतरी करून पित्र घालणार आहे.